तर मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनामा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात? बरे आहात ना? तर मंडळी, तुमच्या इकडे गावी मुंबईमध्ये जिकडे जाता तिकडे पाऊस पडतोय का? मी आता कोकणात आलो. इकडे जोरदार जबरदस्त पाऊस आहे. त्याच्यामुळे कोकणातील बळीराजा आहे ना सुखावलेला आहे. कारण आपली जी शेती झालेली आहे, ती शेती आता हळू उगवायला लागलेली आहे. शेतीची कामं जोरदार चालू झालेली आहेत. मंडळी, आपण इथे आल्यानंतर आज पाहणार आहोत या ब्लॉगच्या माध्यमातून कोकणातील निसर्ग कसा आहे, आजूबाजूचं गाव कसं आहे मित्राचं, हे सगळं पाहणार आहोत. एकंदर काय मंडळी, या वरुणराजा आल्यामुळे कोकणातील झरे, ओढे किंवा नदी हे एकदम झुळझुळ वाहायला लागलेत. त्याचबरोबर शेतीची कामं जोरदार चालू झालेली आहेत. राजा सर्जा आहे, त्याचं जो बळीराजा आहे, तर नांगर धरतो आहे शेतामध्ये. आणि एकंदर काय, तर शेतकरी राजा ह्या पावसामुळे सुखावलेला आहे. हा कोणीही ब्लॉग आहे तो स्किप करू नका. आपला ब्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्या पद्धतीने तुम्ही ज्या मेमध्ये ब्लॉग टाकले ते भरभरून प्रेम दिलं, तसंच प्रेम याही ब्लॉगला द्या. आणि तुम्ही द्याल अशी अपेक्षा आहे. तुमचं खरंच खूप खूप आभार. मी ज्या व्हिडिओ टाकतोय त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय. असंच प्रेम राहू द्या आणि हा परिवार आपला असंच पुढे मोठा करत जाऊया. मंडळी, मी जास्त वेळ न घेता आपण पाहूया आजचा ब्लॉग कसा होतो आहे, काय होतो आहे. चला मंडळी, मित्राचं गाव पाहूया कशा पद्धतीने आहे ते. माझ्या मित्राचं नाव आहे प्रदीप शेट्टे. पाहूया आज कशा पद्धतीने व्लॉग होतोय ते. तर मंडळी, आपण चाललो आहेत कणकवली मधील मित्राच्या तोंडवली या गावी. कसं आहे ना मंडळी, पावसाळ्यात कोकण ट्रिप करण्याची मज्जाच काही वेगळी आहे हो. ती नदी, गाव, शेती, नांगर हे सारं न्यारं आपल्याला कोकणातच पाहायला मिळतं. धो पडणाऱ्या पावसाने रस्ते अगदी मोकळे आणि स्वच्छ करून ठेवलेत बरं का. वरुणराजा बरसल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार वनराई आपल्याला पाहायला मिळते. अगदी मनाला शांती देणारं ठिकाण म्हणजे कोकण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण आता मंदिराचं दर्शन घेणार आहोत. रस्त्याच्या कडेला मंदिर आणि तेही श्री दत्त मंदिर हे एकदम भारीच आहे यार. मंदिर बंद असल्यामुळे आम्ही मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं. पण काही म्हणा मंडळी, कोकणातील कौलारू आणि रेखीव मंदिर पाहिल्यानंतर छान वाटलं. आणि या मंदिराच्या परिसरामध्ये वेळ घालवण्यात एक वेगळीच मजा होती. कारण या ठिकाणी पॉझिटिव्ह वाईब्स आम्हाला जाणवत होत्या. तर मंडळी, हळू आम्ही पुढच्या रस्त्याने चालत निघालो. चालत असताना लाल तांबडी माती पाहायला मिळाली. अगदी छान आणि भारी वाटले यार. कारण या मातीचा सुगंध अगदी चारही दिशांना दरवळत होता. त्यामुळे माझ्या गावातील बालपण मला हळूहळू आठवू लागलं. त्यावेळेस बिना चप्पलचं ही माती तुडवत जायचो आणि याच मातीत खेळत राहायचो. लाल मातीपासून गणपती बाप्पा, चुली, घर असं बरंच काही लहानपणी खेळत असायचो. आणि ते नकळ क्षण झप करून माझ्या डोळ्यासमोरून जात होते. आणि परत लहानपणात गेलो की काय असं वाटत होतं. ते दिवस आठवल्यानंतर खूप छान आणि एक वेगळीच मजा यायची हो. आपण आता चालत चालत वाडीतील शाळेत पोचलो आहोत. हीच ती शाळा आहे जी प्रत्येक यशस्वी व्यक्तीला घडवत असते. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही शाळा आणि शाळेभोवतीचा परिसर. कोकणातली शाळा म्हणजे काय भारीच असते हा. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात आपण शाळेत असताना होडी बनवणे, विमान चालवणे, असं काही वेगवेगळे खेळांना पावसाळ्यात आपल्याला खेळायला मिळतात. त्याचबरोबर शाळेत असताना एक वेगळीच मजा असायची. भरपूर पाऊस पडला की शाळेला सुट्टी हे मात्र नक्की असायचं. आपण आता कुर्ल्यात आलेलो आहोत. ह्याला कोकणात आमच्या इकडे उडवी म्हणतात. उडवी म्हणजे शेतात जे आपण भात पेरतो ते झोडणी केल्यानंतर त्या भाताचा पेंडा तयार होतो. तो पेंडा एका विशिष्ट ठिकाणी रचून ठेवला जातो. त्याला कोकणात उडवी असे म्हणतात. आणि ह्या उडवीतील पेंड्याचा उपयोग बैलांना चारा तसेच वेगवेगळ्या कामासाठी होतो. ह्या उडवीची कशा पद्धतीने रचना आहे आपण पाहू शकतो इथे. उडवीच्या शेजारी गुरांचा गोठा आहे. याला आम्ही वाडा म्हणतो. या वाड्यात गुरांना बांधण्यात आलेलं आहे. या वाड्यात राजा, सर्जा, चिंगी अशी वेगवेगळी गुरं बांधण्यात आलेली आहेत.
आपण आता ओहोळकडे जाणार आहोत। ओहोळ म्हणजे गावातील पर्या। त्या पर्याच्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि पाहणार आहोत कशा पद्धतीने पर्या आहे ते। जोरदार पावसाची बॅटिंग चालू झाली आहे, त्याच्यामुळे वातावरण एकदम कमाल झालं आहे। झुळझुळ वाहणारा पर्या या आवाजानेच मन अगदी प्रसन्न होऊन जातं। खळखळ वाहणारी नदी ज्याप्रमाणे वाहत असते त्याप्रमाणे हा पर्यायी वाहत असतो। असं वाटतं इथे अंघोळी करावी। इथेच वरती गणपती बाप्पाचं विसर्जन करत असतात। डोंगरातून उगम पावणारा हा छोटासा ओहोळ डोंगरातून खाली येताना छोटा वाटतो, परंतु खाली आल्यानंतर विस्तृत आणि विभिन्न आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यामुळे इथे या ओहोळचं पाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने खळखळ खळखळ वाजता येते। ओहोळमध्ये आंघोळ करण्याची मजा काही न्यारीच आहे हो। वरून सूर मारून यायचं आणि खाली विस्तृत आणि विभिन्न मस्तपणे पोहत राहायचं। हे स्विमिंग पूल किंवा समुद्रामध्ये पोहण्यापेक्षा या ओहोळमध्ये पोहण्याची मज्जा काही वेगळीच आहे। चला तर आपण आता जंगल ॲडव्हेंचर करूया। थोडीशी जंगलातली सफर करूयात। मोकळी पायवाट आणि चारही बाजूला हिरवीगार गजद वनराई आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येकाचं इथे आवड पाहायला मिळते। आवड म्हणजे मंडळी, ज्या व्यक्तीची ही जमीन आहे त्या जमिनीला चारही बाजूने कुंपण घातलं जातं, त्याला आमच्या इकडे कोकणात आवड असं म्हणतात। आणि इकडे जर आपण चारही बाजूला जर फिरून पाहिलं तर झाडांना हिरवीगार पालवी फुटलेली आहे। काय बोलावं यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहेत। याच्यासाठी गावी येण्याचा अट्टास केला होता। जिकडे नजर जाईल तिकडे हिरवीगार झाडे आणि वरती निळं आकाश आपल्याला पाहायला मिळते। बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो, गावाकडची लोक एवढी तंदुरुस्त कशी काय असतात? पण याचं कारण हेच आहे, मोकळी हवा आणि ओरिजिनल धनधान्य हेच तंदुरुस्त राहण्याचं मुख्य कारण आहे। पण काहीही म्हणा, मंडई कोकणातील वाईब्स ही वेगळीच आहे। या कोकणाची कोणत्याही देशाबरोबर तुलना होऊच शकत नाही, कारण इथे सगळं नॅचरल आहे। मनाला शांती देणारं कोणतं ठिकाण असेल तर ते म्हणजे कोकण। कोकण हे जगात जाम भारी आहे। इथे आल्यानंतर असं वाटतं की काही दिवस इथेच तंबू टोकून राहावं आणि निसर्गाच्या सान्निध्यात आपलं जीवन जगावं। परंतु आपण आता शेतात आलेलो आहोत। कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती। या शेतीला हिरवीगार कोंब आलेला आहे। हे वरुण राजा यावर्षीही योग्य प्रमाणात पाऊस वारा होऊ दे आणि माझा कोकणातील बळीराजा सुखावू दे, त्याच्या शेतीला भरघोस यश येऊ दे। ही कोकणातील भाताची शेती आहे। आता या शेतीला हळूहळू कोंब आला आहे। काही दिवसातच हे हळूहळू पीक मोठं होईल। मग या पिकाची लावणी केली जाईल आणि मग गणपती बाप्पा येण्याच्या आसपास या शेतीला हळूहळू पीक यायला सुरुवात होईल आणि मग ऊन वाऱ्याशी खेळत हे कोंब हळूहळू मोठं होईल आणि मग आपला कोकणातील बळीराजा कापणी करेल। यावर्षीही शेतकरी राजाला सुखाचे दिवस येऊ दे रे, हीच देवाचरणी प्रार्थना। मला एक कविता आठवते, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत। ही शाळेत असताना छान कविता होती। मला पाट म्हणतात। या पाटाचा उपयोग शेतातील कामे करण्यासाठी होतो। लावणी करणे किंवा आव्हान खणणे किंवा इतर कामांसाठी या पाटाचा उपयोग होतो। हा शेतीच्या बाजूला असतो आणि मग ह्या पाटाचं पाणी नदीला मिळतं। या पाटाचा उपयोग प्रामुख्याने पावसाळ्यात लावणी करण्यासाठी होतो। दिवसभर फिरून झाल्यानंतर रात्री आम्ही किरवी पकडण्याचा प्लॅन केला आणि नदीमध्ये किरवी पकडायला गेलो, परंतु काहीही मिळालं नाही। पण ही जी मजा आहे ना, ती काही औरच होती। होप मंडळी, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। आणि आपल्या इंस्टाग्राम ID त्याचबरोबर यूट्यूब ह्या दोन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। इंस्टाग्रामला फॉलो करा, तिकडे मी बरेच अपडेट टाकत असतो।
सो मंडळी जास्त वेळ न घेता लगेच सबस्क्राईब करा. चला पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत आपलं कोकण कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि कोण कोण कोकणातलं आहे त्यांनीही कमेंटमध्ये आपल्या गावाचं नाव सांगा. सो मंडळी इथेच थांबूया. पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत टाटा बाय बाय. हा एक दिवस कसा संपला हे कळलंच नाही. पहाटे गाडी पकडून मुंबईच्या दिशेने निघालो आणि काल एन्जॉय केलेले दिवस बसमधून माझ्या डोळ्यांसमोर जात होते. ते दिवस मी पुन्हा एकदा मिस करत होतो.